ऐका हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गोन गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी थाप मारा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी विठाल महायोग विडे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातु मुनेंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम पांडुरंगात हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे देहूनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकोबारायांचा संपूर्ण विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेमधील भगवंताकडे एक आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचं मागणं करणारा अभंग आहे विठाल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे किंबहुना ते वक्त्याचं कर्तव्य आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही विश्व माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेला हा आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या वर्षीची ही जागराची कीर्तन रूपे सेवा माझ्यासारख्या लहान कीर्तनकाराकडे आली आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच महाराज मंडळी आज माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत हे माझं परम भाग्य आहे या कीर्तनासाठी उपस्थित असणारे रत्नागिरी रायगड जिल्ह्याचं भूषण म्हणून दोन्ही जिल्ह्याचं भूषण म्हणून ज्यांना ओळखलं जातं परम स्नेही परम आदरणीय आमचे निलेश महाराज पवार आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत महाराजांसाठी एकदा आपल्या जोरदार टाळ्या वाजू द्या परम स्नेही परम मित्र आदरणीय आमचे रोशन महाराज दंत महाराज सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो परम आदरणीय परम पूजनीय काल ज्यांचं आपण कीर्तन श्रवण केलं असे आदरणीय गुरुवर्य आमचे आंग्रे बाबा सुद्धा आज कीर्तनामध्ये टाळ घेऊन उपस्थित आहेत बाबांना सुद्धा धन्यवाद देतो आदरणीय आमचे विनायक महाराजांना धन्यवाद देतो
चोरगे पाटील असतील त्यांना धन्यवाद देतो. परम आदरणीय गुरुवर्य शिवाजी बाबा सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. बाबांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सर्व नामवंत दिग्गज महाराज मंडळी, आमच्या सर्वांना मोलाचं मार्गदर्शन करणारे परमपूजनीय आदरणीय महाराष्ट्रातील खूप गायन क्षेत्रातील मोठं नाव शंकर महाराज इंगोले महाराज सुद्धा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आमच्या सर्वांचं लाडकं वैभव आज गुरुजींचं कीर्तन त्या पाण्याच्या टाकीजवळ असल्यामुळे गुरुजी तिकडे कीर्तनाला गेलेत. गुरुजींनाही मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय आमचे दहिवळ शेठ माझ्या कीर्तनासाठी खास आले, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सर्वच नामवंत महाराज मंडळी, आपल्या सगळ्यांबद्दल आमच्या सगळ्यांना प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या पोटी आपण सर्वजण आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या चरणामध्ये नतमस्तक होतो आणि बरोबर पावणे 9ला कीर्तन संपवतो. विठाल आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय या अभंगामधून विश्व जगाच्या मालकाकडे काहीतरी आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचं मागणं मागतात. मागत असताना आपण आतापर्यंत शेकडो कीर्तन ऐकले, हजारो कीर्तन ऐकले किंवा अनेक वर्षांपासून आपण परंपरेमध्ये ऐकत आलेलो आहोत. महाराज जगाच्या मालकाकडे काही मागायचं नाही ठरलेलं असताना सुद्धा आज जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे का मागतात असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आल्याच्या नंतर अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुवर्य महाराज मंडळी आज कीर्तनामध्ये उपस्थित आहात. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तुकोबारायांच्या परंपरेचा विचार आपल्या डोळ्यासमोर येतो आणि परंपरेचा विचार आल्याच्या नंतर भगवंताकडे काही मागायचं नाही ठरलेलं असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाकडे आज काहीतरी मागतात. पण तुकोबारायांचं बोलणं काही शास्त्रज्ञांनी शोध लावला. म्हणले महाराज तुकोबारायचं बोलणं काही आम्हाला पटत नाही. ज्या अर्थी तुकोबाराय देवाकडे काही मागायचं नाही ठरलेलं असताना सुद्धा आज जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे काहीतरी मागतात, हे काय आमच्या बुद्धीला पटत नाही. आम्ही तुकोबारायांच्या मताशी अजिबात सहमत नाही. अहो तुकोबारायांचं चाललं काय, देणारा दिसला का तुकोबाराय घेत चालले आणि द्यायचं म्हणलं आणि कोणी दुसरा मागायला लागला का त्याच्या जीवनाचा धिक्कार हो असं तुकोबाराय म्हणतात. हे काय आम्हाला पटत नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांना असा प्रश्न साधक लोकांनी विचारल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, बाबा देवाकडे काही मागायचं नाही हे जरी आमचं ठरलेलं असेल, पण माझ्या 8 पिढ्याचा जर तुम्ही विचार केला तर माझ्या पिढ्यांमध्ये जगाच्या मालकाकडे कोणीही काहीही मागितलं नाही. पण आमच्या घराण्याचा नियम असा आहे, जे उचित आहे ते आम्ही भगवंताकडे मागतो. काही मागणे काय मागणे मागायचं नाही ठरलेलं आहे. पण आमच्या घराण्याच्या परंपरेमध्ये काही मागणं हे आम्हाला मागावंच लागतं. जे उचित आहे ते आम्ही भगवंताकडे मागतो आणि जे अनुचित आहे ते आम्ही भगवंताकडे मागत नाही. मग उचित काय आणि अनुचित काय महाराज, या 2 प्रश्नाची उत्तर जरा आम्हाला द्या.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे उचित काय, जे चांगलं आहे ते भगवंताकडे मागायचं आणि जे चांगलं नाही ते भगवंताकडे मागायचं नाही. सोपं अलीकडच्या काळातलं उदाहरण मी तुमच्या समोर देईल, लक्षपूर्वक ऐका. एक म्हातारी बसमध्ये बसली. बसमध्ये बसल्याच्या नंतर त्यांच्या तालुक्याला जाण्याकरता निघाली. 3 महिने म्हातारीनं बसमध्ये प्रवास केला. बसमध्ये प्रवास केल्याच्या नंतर महाराज 3ही महिने म्हातारी कंडक्टरला किलो बदाम खायला देत होती. किलो बदाम खाल्ल्याच्या नंतर 3 महिन्यानंतर म्हातारीला प्रश्न पडला त्या कंडक्टरला, अरे 3 महिने झाले म्हटले, आजी मला किलो बदाम खायला देते. लक्षपूर्वक ऐका, उचित काय आणि अनुचित काय याच्यातला फरक मला तुम्हाला सांगायचा आहे. 3 महिने बदाम खाल्ल्याच्या नंतर कंडक्टरला प्रश्न पडला, म्हटले आजी 3 महिने झाले तुम्हाला किलो बदाम खायला देते, बघ आज 40 किलोचा मी 50 किलो झालो, आता एवढं तुझं प्रेम माझ्यावरती होतं. म्हातारी म्हटली, हे बघ गप बस, माझं तुझ्यावर काही प्रेम नाही, माझा तुझ्यात काही अजिबात जीव नाही. तो म्हटला असं कसं काय, 3 महिने झाले मला किलो बदाम खायला देते. म्हातारी म्हणे, हे बघ बाबा, माझ्या तोंडात दात नाहीत, हे बदाम मला चावत नाहीत, मी चघळून एका कॅरी बॅग मध्ये भरते ते तुला खायला देते. आता ऐका, म्हातारीनं कंडक्टरला बदाम खायला देणं हे उचित आहे, पण चघळून खायला देणं आंग्रे बाबा हे अनुचित आहे. विढाल जगाच्या मालकाला तुकोबाराय म्हणतात, आमच्या घराण्यामध्ये काही मागणं अनुचित आहे, पण काही मागणं हे मात्र उचित आहे, आणि जे उचित आहे ते आम्ही भगवंताकडे मागितल्याशिवाय राहत नाही. बरं महाराज, भगवंताकडे मागत असताना सुद्धा आपण काय मागावं हे सुद्धा बऱ्याचशा लोकांना कळत नाही. बरं, काहींना कीर्तनामध्ये काय सांगितलं हे सुद्धा कळत नाही. आता एवढ्या लांबून आपण या पालखी सोहळ्यासाठी आलो, ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यासाठी आलो, कोकणातनं दिंड्या पालखी घेऊन आलेल्या आहेत. आता बरेचसे लोक आपण इथं समाधी सोहळ्याला आल्याच्या नंतर आता या कीर्तनाला आलेले सगळ्या महिला मंडळ, मला खरं सांगा बरं, किती अशा सुना आहेत आणि किती अशा सासू सुना आहेत ज्या सकाळी उठल्यानंतर एकमेकीला कडकडून मिठी मारतात. खोटं बोलू नका, माऊलीची आळंदी दे तुम्ही. खोटं बोलाल तर समाधी सोहळा झाल्या मराल. अहो, कोणी आहे का, जी सासू आणि सून कीर्तनाला आली असेल तिनं कीर्तन संपल्यानंतर ज्ञानोबारायचं नाव घ्या आणि सासू सुनानं कडकडून मिठी मारा, आहेत का? नाही. असंच त्या दिवशी मी कीर्तनात सांगितलं महाराज, 2-3 सासा उठल्या, घरी जाऊन झोपलेल्या होत्या. सुना इथनं गेल्या. घरी गेल्याच्या नंतर शिवाजी बाबा, सासू अशी घरात झोपलेली होती, टीव्ही चालू होता, मस्त आनंदात टीव्ही बघत होती. बघत असताना पवार महाराज बघत असताना नातू समोर झोपलेलाच होता, नातू टीव्ही बघत, ते दोघंही आनंदात टीव्ही बघत होते. सून घरी गेली आणि जोरात म्हणजे आत्या. म्हातारी घाबरली. म्हातारीला वाटलं आता काही आपलं खरं नाही. म्हातारीला असा आवाज दिला, आत्या उठा. म्हातारी म्हणे, हे बघ, कालच आपल्या दोघीनं भांडण केलं होतं, आपल्या भांडणाचा आनंद अख्ख्या गल्लीनं घेतला, आज माझा भांडण करायचा मूड शिल्लक राहिला नाही. ती म्हटली, मला तरी सुद्धा तुमचं ऐकायचं नाही, माझं ऐका. आत्या उठा. म्हातारी काही उठायला तयार नव्हती, तरी सुद्धा सुनेना म्हातारीचा हात धरला आणि धाडकन म्हातारी उठून बसवली आणि म्हातारीला अशी मिठी मारली का एका मिठीत म्हातारी मारली. असं मी काय तुम्हाला कीर्तनात सांगणार नव्हतो. त्या म्हातारीला आपल्या सासूला अशी मिठी मारा का आपल्या सासूला असं वाटलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपल्या सुनाचा समाधी सोहळा सफल झाला. पण असं काय आपण करणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, भगवंताकडे मागत असताना सुद्धा काहीतरी विशेष प्रकारचं मागितलं पाहिजे. पण तुकोबाराय म्हणले, देवा तुझा स्वभाव असा आहे, तू अगोदर घेतो आणि मग नंतर देतो. मला तुझ्याकडे मागायचंय हे तर मला बरोबर वाटतंय. का तर जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर उभे असताना जगाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. आणि तुकोबारायला जगाचे मालक म्हणायला लागले, तुकोबाराय माझ्याकडे काहीतरी तुम्ही मागा. म्हटल्याच्या नंतर तुकोबाराय जगाच्या मालकाला म्हणतात, देवा तू जे मला देणार आहे ते मला अजिबात नको. मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. मला तुझ्या मनानं जे तू मला देणार आहे त्याच्यात मला अजिबात आवड नाही. मग तुकोबारायांना विचारलं, तुम्हाला कशात आवड आहे? हेच महाराज अभंगाच्या प्रथम दान देगा देवा
देवा तुला द्यायचं असेल तर मला हेच दान दे. कोणतं दान दे? हेच दान दे गा देवा. मला फक्त माझ्या जीवनामध्ये जर तुला दान द्यायचं असेल तर फक्त एकच दान दे. कोणतं? तुझा विसर न व्हावा. भगवंता, आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमचा प्रपंच करत असताना, आमचं सगळं घरदार चालवत असताना आम्हाला फक्त तुझा विसर होऊ देऊ नको. नाहीतरी आजकाल पैसा जर आपल्या जवळ आला तर माणसं भगवंताला विसरतात. जेवढा पैसा जास्त आल्याच्या नंतर जेवढा गरिबीत परमार्थ घडतो तेवढा श्रीमंतीत घडत नाही. श्रीमंत झाल्याच्या नंतर माणसाला असं वाटतं मला आता कोणाची गरज राहिली नाही. पण ऐका, काही जरी झालं तर तुकोबारायांच्या मनाची अवस्था अशी होती. तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या जीवनामध्ये मला कसलीही कमी नाही. फक्त मला एक द्यायचंच असेल तर फक्त माझ्या जीवनातलं पहिलं दान दे. मला तुझा जीवनभर विसर पडू देऊ नको. आता जरी आपण म्हणत असलो महाराज, अहो तुकोबारायला देवाकडे काहीच मागायचं नव्हतं, मग आज तुकोबाराय विसर पडू देऊ नको असं का म्हणतात? तर महत्वाचा मुद्दा आहे का, कधी कधी आपलं काय ठरलेलं आहे याच्यापेक्षा समोर देणारा कोण आहे याच्यावरती निर्णय अवलंबून असतो. लंकेमधून सीता मातेला घेऊन प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये आले होते. आल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रांनी सीता मातेने रत्नाचा हार घेतला, हनुमंतरायाच्या हातामध्ये दिला. हनुमंतरायाच्या हातामध्ये हार दिल्याच्या नंतर हनुमंतरायाने तो हार घेतला, एका दगडावरती जाऊन बसले. त्या रत्नाच्या हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्याचा एक एक मणी हनुमंतरायाने दातांनी फोडायला सुरुवात केली. दुसरे वानरसेना जवळ आली, म्हटले, ओ हनुमंतराय, अहो तुम्हाला काही कळतं का नाही? अहो ते रत्न आहेत, असं रत्न कोणालाही मिळतं का? तुम्हाला एवढं सीता मातेने रत्नाचा हार दिला, तुम्ही का हा हार एक एक मणी फोडताय? प्रभू हनुमंतरायाने त्या सोबत आलेल्या वानराला प्रश्न विचारला. म्हटले, हे बघ, मला काही या रत्नाच्या हारामध्ये अजिबात आवड नाही, मला याची अजिबात रुची नाही. मग तुम्हाला आवड नव्हती, तुम्हाला याच्यात रुची नव्हती, तर तुम्ही तो मातेकडून हार घेतला तरी कशाला? त्यावेळेस हनुमानरायांनी दिलेलं उत्तर खूप गोड आहे. हनुमानराय म्हणतात, अरे बाबा, मला या रत्नात अजिबात आवड नव्हती, हे घेण्याची सुद्धा माझी इच्छा नव्हती, पण समोर देणारी आई होती आणि आईचा अपमान होऊ नाही म्हणून ते रत्न मी घेतले. जोपर्यंत या रत्नात माझा राम मला दिसत नाही तर हे रत्न सुद्धा माझ्या काही कामाचं नाही.